आणि या निसर्गाच्या कालचक्राप्रमाणेच जसा दिवस संक्रांतीला वाढतोय तर आषाढी एकादशीपासून कमी होतोय। नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आदिम स्वागत, तसेच नवीन वर्षाच्या आदिम हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आज 14 जानेवारी, हा 14 जानेवारी मकर संक्रांतीचा दिवस आणि याच दिवशी मित्रांनो आमच्या आदिवासी समाजामध्ये नवीन वर्षाला सुरुवात होते। तर नवीन वर्षाला सुरुवात होताना अनेक ठिकाणी आपण पाहतोय मित्रांनो, प्रत्येक वेगवेगळ्या कॅलेंडर असेल, वेगवेगळ्या धर्मांचे नवीन वर्ष निघत आहे, तसंच आमचं सुद्धा आदिवासींचं एक नवीन वर्ष आहे मित्रांनो। तर आमचा नवीन वर्ष म्हणजे संक्रांत, मकर संक्रांत। या दिवशी मित्रांनो दक्षिण ध्रुवामध्ये असलेला सूर्य हा हळूहळू उत्तर ध्रुवाकडे सरकतोय आणि याच दिवसापासून आमच्या आदिवासी बांधवांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते। तर ती अशी का मकर संक्रांत या दिवसाला मित्रांनो झाडांना नवीन पालवी फुटते। हा जो निसर्ग आहे, या निसर्गामध्ये नवीन पालवी फुटायला सुरुवात होते। अनेक वेगवेगळे झाडं काही खरू लागतात, तर काहींना नवीन पालवी फुटते। काही जे फळझाड आहेत त्यांना फुलं आलेले दिसतात आणि अशा या मकर संक्रांतीपासून मित्रांनो जो आपले पूर्वज म्हणतात ना, तिळ दिवस वाढत जातो, हा दिवस तिळ वाढत जातो। तर मग म्हणून आणि तो दिवस पुन्हा कधी कमी होतो, तर जेव्हा आषाढी एकादशी होती ना मित्रांनो, तेव्हा तो दिवस हळूहळू कमी होत जातो, आखडत जातो। तर अशा या मकर संक्रांतीच्या दिवसापासून जसं मी म्हणलो, दक्षिण ध्रुवामध्ये असलेला सूर्य हा उत्तर ध्रुवाकडे सरकत जातो, तसा तसा तिळ दिवस वाढत जातो। झाडांना नवीन पालवी फुटते, झाडं काहींची पानगळ होते, काही फुलांनी बहरलेले राहतात आणि हे जंगलातला काही फळं नवीन यायला सुरुवात होते। तर काही जे फुलं आहेत त्यांच्यावर मधमाशा मध गोळा करायचं काम चालू करतात आणि तिळ दिवस वाढत जातो, भयंकर ऊन होतो पुढं आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये संक्रांत म्हटला तर हा नवीन वर्षाचा पहिला दिवस राहतो। तर मग संक्रांतीपासून मित्रांनो नवीन वर्षाला सुरुवात होते आणि आषाढी एकादशी जी म्हणतो आपण, आषाढी एकादश, तिथून पुढे पुन्हा दिवस आखडत जातो। म्हणजे तो जो सूर्य आपण म्हणतो उत्तर ध्रुवाकडून पुन्हा दक्षिण ध्रुवाकडे सरकत येतो, तर संक्रांतीपर्यंत असा हा मित्रांनो संक्रांतीपासून आदिवासींच्या नवीन वर्षाला सुरुवात होते। तसं अनेक ठिकाणी कॅलेंडर असेल, कॅलेंडरमध्ये 1 जानेवारीपासून सुरुवात होती, तर सरकारी कामकाज आहे मित्रांनो 1 एप्रिलपासून सुरुवात होते, मार्च संपल्यानंतर। तसेच अजूनही वेगवेगळे नवीन वर्ष आहेत, पण मित्रांनो ह्या निसर्गाशी निगडीत, ह्या निसर्गाच्या सानिध्यात, ह्या डोंगरदऱ्यामध्ये हा जंगल जमिनीचा रक्षण करत आलेला आदिवासी समाज हा या निसर्गाला आपला देव मानतोय आणि या निसर्गाशी त्याचा नाता जपलेला आहे आणि ह्या निसर्गाच्या जे सानिध्यामध्ये हा समाज राहत आला आणि या निसर्गावरच
त्याचं जे दिनचर्या म्हणतो आपण हे चालतंय. तर मग हे नवीन वर्ष कोणाचाही कधी असेल, पण मित्रांनो या संक्रांतीच्या दिवसापासून आमच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. या दिवशी आदिवासी समाज तिळगुळ वाटून प्रत्येकाला तिळगुळ घ्या गोड बोला या म्हणीप्रमाणे आपला दिवस सुरू करतो. या जंगलाच्या सानिध्यात राहत आलेला समाज हा निसर्गाला आपलं देव मानतोय आणि या निसर्गावर आधारित जे लाकूड फाटा असेल, फळं असतील, हिरडा बेरडा सारखे फळं फुलं हे याच्यावर जीवन जगतोय. तर मित्रांनो आम्ही संक्रांत आणि संक्रांतीची कर या दिवशी शिकारीला जातोय आणि ही परंपरा आहे आमची. तर मग काही लोक म्हणतात संक्रांत इकडून आली तिकडं चालले, हे असं वस्त्र येईन तसं कपडे येईन हे नेसून येईन ते. याच्यावर आम्ही बिलकुल हे मी तरी मानत नाही. दुसरा कोणी मानत असेल नसेल, मी मित्रांनो संविधानाच्या तत्त्वाने वागणारा माणूस आहे. मी ह्या गोष्टी अंधश्रद्धा मानत नाही. हां, हे कोणी काही म्हणत असेल इकडून आली तिकडं चाली इकडे असं आहे तसं आहे, हे मला काही हे नाही. तर मित्रांनो सांगायसारखं खूप आहे, परंतु आपण थोडक्यात हा व्हिडिओ बनवतो आहे. तर या निसर्गामध्ये जे जे आहे मित्रांनो ते आम्ही त्याचा उपभोग घेतोच असे. आणि या निसर्गाच्या कालचक्राप्रमाणेच जसा दिवस संक्रांतीला वाढतोय तर आषाढी एकादशीपासून कमी होतोय, पुन्हा संक्रांतीपासून वाढतोय. हा जो निसर्गाचा कालचक्र आहे याच्यावर आधारित मित्रांनो आमचं जे नवीन वर्ष आहे हे नवीन वर्षाला सुरुवात होते. आणि हे नवीन वर्ष तुमचं सर्वांचं तसेच सर्व समाज बांधवांचं सुखासमाधानाचं जावं, भरभराटीचं जावं, हीच या निसर्ग देवतेला या कुलदैवताला प्रार्थना. तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार.